नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे हजारो हेक्टरवरील शेती पिकांना याचा फटका बसलाय। आता मी नांदेडच्या रावणगाव शिवारात आहे। आपण बघतोय हे मुगाचं पीक आहे, मात्र लेंडी नदीला आलेल्या पुरामुळे हे संपूर्ण मुगाचं पीक या ठिकाणी जमीनदोस्त झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर हे काढणीला आलेलं पीक होतं। या संपूर्ण मुगाच्या शेंगा काळ्या झाल्या होत्या। शेतकरी याची काढणी करून 4 पैसे हातात देणार होते, मात्र आलेल्या पुरामुळे शेतकऱ्याचे स्वप्न या पाण्यासोबत जे आहे ते वाहून गेल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। या मुगाच्या पिकावर सुद्धा मोठ्या प्रमाणात गाळ साचलाय, त्यामुळे हे संपूर्ण पीक आता शेतकऱ्याच्या हातचं गेले। मूग असेल, सोयाबीन असेल, उडीद असेल, हळद असेल, कपाशी असेल किंवा इतर पिकाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। मुखेड तालुक्यातील अनेक भागात अशीच परिस्थिती पाहायला मिळते, त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आले असून हतबल सुद्धा झाले आहेत। आपल्यासोबत स्थानिक शेतकरी आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा आपण संवाद साधणार आहोत। काय सांगाल, ज्या पद्धतीनं पाऊस पडला त्यामुळे जे आहे ते हजारो हेक्टरवर शेती पिकाचं नुकसान झाले, या भागात काय परिस्थिती आहे? मी शेषराव बापूराव हिरेवाड, राहणार रावणगाव सर। आणि हजारो हेक्टर जमीन या लेंडी प्रकल्पाच्या कारभारामुळे साहेब, इरिगेशन डिपार्टमेंटच्या या निष्काळजीपणामुळे साहेब एवढं हजारो हेक्टर जमीन मुक्रांबाद, भासवाडी, मारजवाडी, रावणगाव, हसनाळ, भेंडेगाव, भिंगोली, वरलं भेंडेगाव हे 10-15 गावामध्ये पूर्ण जमीनदोस्त झालेले आहेत पिकं। एकाही कोणाही शेतकऱ्याचं म्हणजे नुकसान आहे। आता आम्हाला पर्याय नाही। एक तर शासनानं आम्हाला अंधारात ठेवलं। धरणाचे काम 20% करतो, 10% ठेवतो पाणी म्हणून पोलीस फोर्स लावून जबरदस्तीनं आम्हाला पुनर्वसनाची व्यवस्था न करता आम्हाला समजा अंधारात ठेवून आम्हाला समजे केले। बरं, आम्ही तेवढा गाफीलमध्ये राहत नव्हत्या। गावामध्ये शाळा चालू, अंगणवाडी चालू, ग्रामपंचायत चालू, समधी शासकीय यंत्रणा समधी चालू असल्यामुळं आम्ही त्याच्या सांगण्याहून राहिल्या साहेब। तरी पण त्याने लेखी दिले 10% पाणी ठेवून साठवण करतो म्हणून। आता हे हजारो हेक्टर जमीन तुमचं किती नुकसान झालं? माझं 10 एकर गेली सर। पुरा मूग, सोयाबीन, उडीद मागणी काय? आता शासनानं काहीतरी आम्हाला मदत करावं असं अशी मागणी आहे। हातबल झालेले आहे सर, आमच्यापाशी काय नाही। एकतर आम्हाला मावेजा चांगला दिलं नाही, पुन्हा अजून वरून हे नुकसानी घातलेले पैसे आम्हाला पुन्हा हे ह्याच्यात बी नुकसान आहे आमचं। आम्ही आमच्यापाशी काय नाही, आमचा शिवलग आम्हाला पर्याय काय नाही। आम्हाला ह्याच्या आता शासनानं काहीतरी मदत करावं एवढीच अपेक्षा आहे सर। आता काय करू शकते आम्ही याच्या पुढे? पुरा नुकसान झालेलं आहे। बरं, माझं एकल्याचं नाही, हजारो हेक्टर बरेचसे शेतकऱ्याचं नुकसान आहे। तुम्ही तर येवलाले म्हणून बाईट दिले बोलावलो मी तुम्हाला। हजारो हेक्टर माझं एकल्याचं नाही, संपूर्ण शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे। निश्चित आपण बघतोय स्थानिक शेतकरी होते ज्यांनी आपल्या व्यथा मांडल्यात। शेतकऱ्यात जे आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे, तर दुसरीकडं यांचे घरसुद्धा उद्ध्वस्त झाल्याचं चित्र आपण पाहिलं आहे। रावणगावसुद्धा अक्षरशः सगळं पाण्याखाली होतं, हसनाळसुद्धा पाण्याखाली होतं, त्यामुळं जे आहे ते हे गावातसुद्धा मोठं नुकसान झालं आहे। आणि आता जे शेती पीक होतं त्याचंसुद्धा हे विदारक चित्र आपण पाहतोय। मायबाप सरकारनं शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली। कॅमेरा पर्सन अमित आडे, ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, रावणगाव, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।